नंदुरबारचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त सह आरोपी पोलीस अधिकाऱ्यांकडून सामाजिक कार्यकर्त्यांवरती, आदिवासी तरुणांवरती, सर्वसामान्य माणसांवरती खोटे गुन्हे दाखल करून जो काही अन्याय अत्याचार केलेला आहे त्या अत्याचारी पोलिसांवरती कारवाईच्या मागणीसाठी मी दिनांक 3 जून 2026 रोजी विभागीय आयुक्त नाशिक यांच्या कार्यालयासमोर माझं 509 उपोषण करणार आहे। नंदुरबार जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरुपयोग करून नेत्यांच्या इशाऱ्यावरती पुढाऱ्यांकडून सुपारी घेऊन असंविधानिकरित्या 9 सामाजिक कार्यकर्त्यांवरती सूडबुद्धीने हद्दपारीची कारवाई केली। या 9 सामाजिक कार्यकर्त्यांचा हद्दपारीचा आदेश रद्द करण्यात यावा। मला पोलीस कोठडीत असताना जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून, अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील या आरोपी पोलिसांवरती गुन्हा दाखल करून यांना अटक करा व तात्काळ सेवेतून बडतर्फ करा। तक्रारदारालाच लॉकअपमध्ये बंद करून ठेवणाऱ्या आणि आरोपीला वाचवणाऱ्या जातीवादी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्यावरती चौकशी अहवालाच्या आधारे सेवेतून निलंबित करा। गेल्या 3 वर्षापासून एकाही प्रकरणामध्ये आदिवासींना न्याय न देणाऱ्या, आदिवासींची सगळी प्रकरणे दडपणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार शहादा यांना निलंबित करा। तक्रारदाराकडूनच 43,000 रुपये मागणी करणाऱ्या दडगाव पोलीस अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करा। नंदुरबार जिल्ह्यातील सट्टा, मटका, जुगार असे अवैध धंदे, अवैध व्यवसाय तात्काळ बंद करा। माझ्या राहत्या घरामध्ये रात्री बेकायदेशीर विनावर्दीमध्ये घुसून माझ्या घरातील वस्तूंची चोरी करणाऱ्या दरोडेखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे, पोलीस ठाणे शहादा, युवराज पाटील, घनश्याम सूर्यवंशी, दीपक चौधरीसह जे दरोडेखोर पोलीस आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, त्यांना सेवेतून बडतर्फ करा। जय वडवी या आदिवासी तरुणाची जी हत्या करण्यात आली, खून करण्यात आली, त्यामध्ये जो आरोपी पोलीस सापडलेला आहे त्याच्यासोबत काही पोलीस अधिकारी यामध्ये दोषी आहेत। पुढाऱ्याच्या इशाऱ्यावरती हा खून करण्यात आलेला आहे। म्हणून या प्रकरणामध्ये जे दोषी पुढारी आहेत, अजूनही पोलीस अधिकारी यामध्ये सामील आहेत, त्यांची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी व माझ्या वडिलांची जी हत्या करण्यात आलेली आहे त्याची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी व जे संशयित पोलीस अधिकारी आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना फाशी द्या, अशा मागण्यांसाठी माझं हे उपोषण मी करणार आहे।